ओम ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। आपण जगात वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जातो. आव्हान नाही असं आयुष्यच नाही, असा मनुष्यच नाही. तुम्हाला जगात जगताना युद्धस्व राहावंच लागतं. कारण हे जग काही तुमच्या एकट्यासाठी बनलेलं नाही, तुमच्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी बनलेलं नाही. कधी तुमच्या आवडीचं घडतं, तुम्हाला आनंद होतो. कधी आवडत नाही ते घडतं, दुःख होतं. जग असं असंख्य द्वंद्वांचं बनलेलं आहे. द्वंद्व, परस्पर विरोधी जोड्या, सुख दुःख, योग्य अयोग्य, चांगलं वाईट, गरम थंड, उंच ठेंगणं, तिखट गोड, अनेक. कारण मनुष्याला कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट मांडल्याशिवाय, कंपॅरिझन केल्याशिवाय कळतच नाही नक्की काय आहे ते. म्हणून काहीतरी स्टँडर्ड सेट करावं लागतं आणि त्या स्टँडर्डच्या हिशोबाने तुम्ही ती गोष्ट बघता. उदाहरणार्थ, लांबी मोजण्याचं मापक म्हणजे काय? मीटर. 1 मीटर म्हणजे समजा इतकी लांबी ही ठरलेली आहे. मग त्याच्या मल्टिपल मध्येच तुम्ही मोजता. 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर, 4 मीटर, मग हे 5 मीटर आहे आणि हे 7 मीटर आहे. मग तुम्ही कम्पेअर करता. काहीतरी ऍब्सोल्यूट असल्याशिवाय तुम्हाला रिलेटिव्ह कन्सेप्ट कळत नाही, संबंध कळत नाही. पण संबंध स्थापित करण्यासाठी काहीतरी बेस असणं आवश्यक आहे. पण तुम्हाला जगाशी जर संबंध स्थापित करायचे असतील, तो कोणत्या बेसवर? नक्की तुम्ही कोण हे स्वतःला जाणल्याशिवाय तुम्ही समोरच्याशी संबंध प्रस्थापित करू शकत नाही, योग्य संबंध प्रस्थापित करू शकत. आधी स्वतःला जाणा, स्वतः ओळखा तुम्हाला नक्की काय पाहिजे, तुम्ही हा संबंध कशासाठी निर्माण करत आहात, कशासाठी जोपासत आहात, कशासाठी वृद्धिंगत करत आहात, हे तुम्ही ठरवा. जर काही पर्पजच नसेल, काही कारणच नसेल, तर इट्स अ वेस्ट ऑफ टाइम. विनाकारण वेळ वाया घालवतो तुमचाही आणि समोरच्याचाही. पण तुम्हाला काय आवडतं हे फक्त महत्वाचं नाही, काय योग्य आहे हे महत्वाचं आहे. आणि योग्य ते कळल्यानंतर वळण्यासाठी, ते पूर्ण करण्यासाठी तुमची श्रद्धा आवश्यक आहे. पण भगवंतांनी पहिल्या अध्यायापासून 16व्या अध्यायापर्यंत ज्ञान दिलंय. 16व्या अध्यायात आपल्याला शिकवलेलं आहे दैवी आणि आसुरी प्रकारचे लोक कसे असतात. मग ते जाणल्यानंतर तुम्हाला दैवी गुणधर्म स्वतःमध्ये बिंबवण्यासाठी, स्वतःला दैवी बनवण्यासाठी, सद्गुणी बनवण्यासाठी, सत्वर्तन करण्यासाठी ध्येय आवश्यक आहे. त्या ध्येयासाठी, ते ध्येय प्राप्त करण्यासाठी जे पण तुम्ही कर्म करतात ते तुम्ही श्रद्धेने करा. जर तुमची ध्येयावर श्रद्धा असेल तर तुमचं कर्म योग्य ठरतं आणि तुम्ही ते ध्येय प्राप्त करता. कोणतेही ध्येय असो, संसारिक असो, आध्यात्मिक असो, परमेश्वर प्राप्तीचं असो, तुम्ही ते प्राप्त करता. ऍज यू थिंक सो यू बिकम. तुम्ही विचारच केला नाही तर तुम्ही आचरण काय कराल?
यश कसं प्राप्त होईल? यश अपयश हे परिणाम आहेत. कारण कर्म. तुमचं कर्म योग्य असेल, यश प्राप्त होईल, सुख प्राप्त होईल. तुमचं कर्म अयोग्य असेल, दुःख प्राप्त होईल, अपयश प्राप्त होईल. तुम्ही आयुष्य जगता, पण कोणत्या बेसवर? तुम्ही कोण हे तुम्ही ओळखलंय का? तुमचा स्वभाव कसा हे ओळखलंय का? तुमचे आयुष्याचे ध्येय कोणते हे ओळखलेलं आहे का? हा, ध्येय आता गुरुजी तुम्ही म्हणतात मोक्ष प्राप्त करणे सर्वोच्च ध्येय आहे. मग तेच ठेवू ना आपण, काही हरकत नाही. ते ठेवा किंवा संसारातलं कुठलंही ठेवा. मला अमुक पैसे प्राप्त करायचे, मला घर घ्यायचंय, मला इकडे जायचंय, काही तुम्ही ठेवा. मग त्या ध्येयाच्या दृष्टीने काहीतरी टाइम लिमिट ठेवा आणि मग त्या ध्येयाला टप्प्यांमध्ये डिवाइड करा आणि अशी सरळ रेषा आखा की जेणेकरून तुम्ही टप्प्याटप्प्याने त्या ध्येयापर्यंत पोहोचाल. भगवद्गीता पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत टप्प्याटप्प्याने तुम्ही आहात तिथून मोक्ष प्राप्तीपर्यंत, परमात्मा परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी असलेलं शिडीच आहे, एक साधनच आहे. 18 अध्याय म्हणजे 18 टप्पे. भगवद्गीता म्हणजे उपनिषदांचं सार आहे. कित्येक उपनिषद आहेत जे पूर्वीच्या काळी ऋषीमुनींनी लिहून ठेवले. ते सत्य आहे, ते सर्व ब्रह्माचं वर्णन करतात, पण ते इतके क्लिष्ट आहेत, समजायला सामान्य मनुष्याला कठीण जातं. हे वेदव्यासांनी जाणलं म्हणून ते संपूर्ण उपनिषदांचा, चारही वेदांमधून उपनिषदांचा सार त्यांनी भगवद्गीतेमध्ये दिलेला आहे 700 श्लोकांमध्ये. सत्ययुगामध्ये ठीक होतं, लोकांना कळायचं, वेदज्ञान प्राप्त करायचे, सत्यमय आयुष्य जगायचे. त्यानंतर जसा कली हळूहळू घुसत गेला मनुष्याच्या जीवनात, तसतसं द्वापर युग, त्रेतायुग, कलियुग हे युग येत गेले. हळूहळू मनुष्याचं अधपतन होत गेलं. त्यामुळे परमात्मा परमेश्वरापर्यंत पोहोचण्याची मोक्ष प्राप्ती आणि मनुष्याची स्थिती याच्यामध्ये खूप फरक पडत गेला. अंदाजे समजा सत्ययुगामध्ये तर मनुष्याला फार कमी वासना होत्या आणि सात्विक वासना होत्या, त्या संपूर्ण मोक्ष प्राप्ती करणं सोपं असायचं. पण हळूहळू पुढे जात जात सात्विकच्या रजसिक झाला, रजसिकच्या तमसिक झाल्या, सत्व फार कमी प्रमाणात झालं. आता कलियुगामध्ये आपल्यावरनं ठरवा आपली स्थिती काय. सात्विक वासना किती आहेत, रजसिक किती आहेत, तमसिक किती आहेत, ह्या जाणा. आणि पहिला अध्याय म्हणजे स्वतःला जाणा आणि दुसऱ्या अध्यायामध्ये दिलेल्या ज्ञानाच्या एक गोषवारा समजून घ्या. तुम्हाला नक्की काय करायचंय मोक्ष प्राप्तीपर्यंत पोहोचण्यासाठी. थोडक्यात सरळ लाईन लावा, तुम्ही जिथे आहे तिथून सरळ लाईनने जा आणि मग हळूहळू ज्ञान प्राप्त करत करत तिथपर्यंत पोहोचा. शक्य आहे, तुम्हाला कदाचित याच जीवनात मिळेल आणि असंही आहे किती जन्म मिळेल हे कोणीच सांगू शकत नाही. पण ह्या जन्मामध्ये ज्या पण आपल्या वासना आहेत त्या वासनांना प्रॉपरली अलाइन करून, आपल्या इच्छा आकांक्षांना प्रॉपरली अलाइन करून त्याचा तुम्ही मोक्ष प्राप्तीसाठी उपयोग करा आणि हळूहळू स्वतःच्या वासना कमी करा. मरण कधी आहे, पुनर्जन्म कधी आहे हे कोणालाही माहिती नाही. जेव्हा येईल तेव्हा येईल, पण तोपर्यंत तुम्ही मार्ग का सोडता? मोक्ष प्राप्त होईल तेव्हा होईल, मार्ग का सोडता? तुम्ही वरती जायचा मार्ग घेतलाय, खाली का जाता? हे जगात का गुंतता? तो मार्ग तसाच ठेवा, कितीही जन्म लागोत, कितीही युग लागोत, पण मार्ग तोच आहे, स्वतःच्या वासना संपवणे.
पण हे करताना तुम्हाला ज्ञान आणि भक्ती हे दोन्ही आवश्यक आहे. कर्म करूनच तुम्ही करता. करता म्हणजे कर्म करून, पण ते करण्यासाठी ज्ञान आणि भक्ती आवश्यक आहे. भक्तीसाठी तुमच्या समोर काहीतरी आयडॉल पाहिजे, प्रतिमा पाहिजे, काहीतरी उच्च आदर्श पाहिजे. सध्या तुम्ही आयुष्य जगत आहात, त्याच सध्याच्या आयुष्यातील आदर्श जर तुम्ही ठेवले, तर तुम्ही तिथल्या तिथेच घोटाळाल, तिथेच फिराल. पण आदर्श जर उच्च स्तरावरचा घेतला, तर हळूहळू हळू तुम्ही त्या दिशेने जाल आणि तो स्तर प्राप्त करा, तो टप्पा गाठा. असं हळूहळू टप्पे वरती वरती नेत तुम्ही मोक्षप्राप्तीपर्यंत जा, तुमच्या ध्येय प्राप्तीपर्यंत जा. पण हे करण्यासाठी जे ध्येय तुम्ही ठेवली आहे त्याच्यावर श्रद्धा अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणार्थ, मला गुरूंकडनं भगवद्गीता शिकायची, गुरुवर श्रद्धाच नसेल तर त्याने कितीही सांगितलं तरी तुम्हाला माहिती मिळेल, पण त्या माहितीचा उपयोग तुम्ही स्वतःसाठी करून घेऊ शकत नाही. का? श्रद्धा नाही. त्याचा अर्थ कळू शकेल, मतितार्थ कळणार नाही. अर्थ अर्थच मिळून देतो. मतितार्थ तुमच्या मतीमध्ये घुसतो, तुमच्यामध्ये बिंबतो आणि तुमची मती ही ब्रह्ममती होते. तुमचं चित्त ब्रह्ममय होतं. भगवंतांनी फार सुंदर स्पष्ट केलेलं आहे. 15व्या अध्यायामध्ये क्षर अक्षर उत्तम पुरुष सांगितलाय. उत्तम पुरुष म्हणजे पुरुषोत्तम, म्हणजे परमात्मा परमेश्वर, तो सर्वोच्च आहे. 15वा अध्याय म्हणजे उपनिषदांमधलं पूर्ण सार आहे. ब्रह्म म्हणजे काय ते तुम्हाला कळल्यानंतर ते दर्शन, ते ज्ञान तुमच्यामध्ये बिंबावं म्हणून 17वा 16वा 17वा आणि 18वा अध्याय. आणि त्या ज्ञानाचा तुम्ही उपयोग करू शकायला पाहिजे. ते सर्वोच्च ध्येय पुरुषोत्तम हे तुम्ही ठेवलं, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला जगातील बाळकडू कळायला पाहिजे, सत्य असत्य कळलं पाहिजे, कोण चांगला आहे कोण वाईट आहे हे कळलं पाहिजे. म्हणून दैवी असुरिक हे दोन्ही गुणधर्म स्पष्ट केले, दोन्ही प्रकारचे लोक स्पष्ट केले. गुण तोपर्यंत केले, पण ते गुण आत्मसात केल्यानंतर मनुष्य कसा आहे हे माणसाचं दर्शन भगवंतांनी 16व्या अध्यायात दिलेलं आहे. मग तो मनुष्य सत्कर्माला लागून, तो दैवी मनुष्य श्रद्धेने कशा प्रकारे मोक्षप्राप्तीपर्यंत पोहोचतो हे 17व्या आणि 18व्या अध्यायामध्ये दिलेले आहे. भगवंतांनी श्रद्धा ही 3 प्रकारची स्पष्ट केली, सात्विक, राजसिक आणि तामसिक. आपण आतापर्यंत शिकत आलो आहे सत्वगुण, रजगुण, तमगुण. हे सर्व गुण आत्मसात केल्यानंतर प्रत्यक्ष आयुष्य जगताना तुमचा हेतू काय, तुमचा पर्पज काय, कशासाठी तुम्ही कर्म करता, ते ध्येय काय, ह्याच्यावर तुमचं ठरतं सात्विक आहे, रजसिक आहे का तमसिक आहे. जी श्रद्धा तुम्हाला मुक्तीपर्यंत घेऊन जाते, मोक्षापर्यंत घेऊन जाते, ती सात्विक श्रद्धा. अनन्य चिंतयंत, दुसरा कोणताच विचार नाही करायचा, सात्विक श्रद्धा. आणि राजसिक श्रद्धा म्हणजे काय, इथे आहात तुम्ही, अंतरात्म्याकडे गेलात तर सात्विक श्रद्धा होते. सात्विक श्रद्धा तुम्हाला अंतरात्म्याकडे घेऊन जाते आणि रजसिक श्रद्धा तुम्हाला जगामध्ये घेऊन जाते आणि तमसिक श्रद्धा तुम्हाला जगामध्ये बुडवते आणि आहे त्या स्तरावरनं खाली खेचून जाते. आता श्रद्धा समजून घेताना श्रद्धा कशावर अवलंबून आहे, ही
ज्याच्यावर अवलंबून आहे त्या गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे. उदाहरणार्थ आहार, तुमचा आहार कसा आहे, तुम्ही त्याग कसा करता, तुम्ही तपोसाधना कशी करता, तुम्ही दान काय करता. यज्ञ तपदान, यज्ञ म्हणजे यज्ञ कर्म, तप म्हणजे तपोसाधना, दान म्हणजे दानधर्म. हे तीनही कर्म तुम्ही कसे करता. भगवंतांनी सांगितले हे कर्म सोडू नका. कारण काही लोकांनी सांगितलंय कर्म करा, पण निष्काम कर्म करा. आणि काही लोकांनी सांगितलं कर्मत्याग करा. भगवंत इथे सांगतात कर्म करा. का? तुम्हाला वासना आहेतच. मग वासनांपासून मुक्तीचा मार्ग काय? कर्म करणे, योग्य कर्म करणे, निष्काम कर्म करणे. निष्काम करणं कशामुळे होतात? यज्ञ तपदान, यज्ञ कर्म, सेवा कर्म, निस्वार्थ कर्म. काहीतरी देण्यासाठी करणं. ते यज्ञ कर्म. ते कसं पाहिजे? ते त्यागी कर्म पाहिजे. त्याचं फळ त्याग मिळायला पाहिजे. तुमचं कर्म त्याग कर्म व्हायला पाहिजे. पण कर्म करण्यासाठी आहार आवश्यक आहे. तुम्हाला काहीतरी एनर्जी लागेल ना, खायला लागेल ना. मग भगवंतांनी प्रथम सुरुवात तुम्ही करतात, पण प्रथम तुमचा आहार स्पष्ट केलेला आहे. सात्विक आहार, रजसिक आहार, तमसिक आहार. साधारणतः असा गैरसमज आहे की तुम्ही सात्विक अन्न खाल्ल्याने सात्विक बनता, रजसिक अन्न खाल्ल्याने रजसिक, तमसिक अन्न खाल्ल्याने तमसिक. पण हा गैरसमज आहे, हे सत्य नाही. सत्य काय? सात्विक मनुष्याला तो आहार आवडतो आणि तो आहार तो पसंत करतो. आणि त्या आहारामुळे त्याच्यामध्ये सत्वगुणांची वृद्धी होते. म्हणून त्या आहाराला सात्विक आहार म्हटलेला आहे. तो आहार घेतल्याने मनुष्यातील सत्वगुण वाढतात असं नाही. सात्विक मनुष्य तो आहार पसंत करतो सत्वगुणांमध्ये वृद्धी करण्यासाठी. म्हणून सात्विक आहार. तीच गोष्ट रजसिक आहे, तमसिक. सात्विक आहार तुमच्यामध्ये बळ निर्माण करतं. तुमचे सद्गुणांचं संवर्धन करतं. स्निग्ध असे बऱ्याच प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत, विशेष घटक दिलेले आहेत. तो सात्विक आहार. पण रजसिक आहार तो तुम्हाला सतत बिझी ठेवतो या जगामध्ये. तुम्ही स्वतःचा सुद्धा विचार करत नाही. म्हणजे स्वार्थाचा सोडून स्वतः या शरीर मन बुद्धी याचा सुद्धा विचार करत नाही. सतत जगामध्ये बिझी राहता. या भौतिक देहाचा, मनाचा, बुद्धीचा विचार करता, पण आध्यात्मिक विचार करत नाही. सतत जगाचा विचार करता, बाह्य आकर्षणांमध्ये गुंतता. त्या आहारामुळे ह्या गोष्टीला चालना मिळते, त्याला रजसिक आहार म्हटलेलं आहे. आणि तमसिक काय? जो तुमच्यामध्ये आळस निर्माण करतो, कंटाळा येतो, असा सडलेला, शिळा, झणझणीत आणि आपलं स्वास्थ्य खराब करणारा असा आहार, त्याला तमसिक आहार म्हटलेला आहे. भगवंतांनी प्रथम आहार स्पष्ट केला आणि त्यानंतर भगवंत त्याग स्पष्ट करतात. तुमचा त्याग कसा असला पाहिजे? निस्वार्थ कर्म करा. त्याग हा परिणाम आहे, कर्म हे कारण आहे. जसं कारण तसा परिणाम. योग्य कर्म करा, यश प्राप्त होईल. निस्वार्थ कर्म करा, यश प्राप्त होईल. स्वार्थी कर्म करा, यश जरी प्राप्त झालं तरी ते क्षणभंगूर असेल. ते शेवटी तुमचं
अधपतन करायचं. आणि हे ज्याच्यामुळे होतंय, अधपतन ज्या कर्मामुळे होते, त्याला भगवंतांनी इथे रजसिक त्याग म्हटलंय. का? कारण जे काही तुम्ही देता त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होत नाही, समोरच्यालाही उपयोग होत नाही, ते कर्मामधून काही निष्फळ होत नाही, तुम्ही जगामध्ये अधिक गुंतता, पण त्या त्यागाचा काय उपयोग? गीता म्हणजे काय? गीता 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 गीताच्या विरुद्ध त्यागी. गीतेचा अभ्यास केल्यानं काय होणार? तुमच्यामध्ये त्याग विकसित होणार आणि तुम्ही त्यागी बनणार. जे तुम्ही जे पण कर्म कराल ते ह्या 18 अध्यायांचं अध्ययन केलं आणि त्याच्यानुसार ते गुण जर स्वतःमध्ये बिंबवण्याचा प्रयत्न केला, हे ज्ञान उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही त्यागी बनता. पण तुम्ही कोणतं त्यागी बनता? सात्विक त्यागी बनता, राजसिक त्यागी बनता, का तमसिक त्यागी बनता? सात्विक त्याग कराल, तुमच्या वासना संपतील, तुमच्या इच्छा आकांक्षा संपतील, तुम्ही मोक्ष प्राप्तीकडे जा, तुम्ही संन्यासी बना. रजसिक त्याग करा, या जगामध्ये सुख समाधान प्राप्त होईल, पण तुम्ही जगामध्येच गुंतून राहाल, मोक्ष प्राप्तीच्या दिशेने जाणार नाही. आणि तमसिक त्याग केलं तर आहे त्या स्थितीमधून पण खालच्या स्थितीत जाल, अधपतन होईल. आणि तुम्ही त्यागी बनलात तरी तुमचा त्याग कोणत्या प्रकारचा आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. पण तुम्ही निस्वार्थ कर्म करून त्याग केला तरी सुद्धा त्याचा परिणाम काय हे बघणं तुमचं कर्तव्य आहे. म्हणजे योग्य कर्म केलं तर योग्य परिणाम होईल, सात्विक त्याग होईल. अर्थात उद्देश काय? उद्देश जर मोक्ष प्राप्तीचा असेल, सात्विक त्याग होईल. उद्देश जर जगाबद्दलचं एखादा ध्येय असेल, रजसिक त्याग होईल. आणि काहीच विचार न करता अनवधानाने चुकून एखादी गोष्ट दिली गेली तर तो तमसिक त्याग आहे. आहार त्याग. त्यानंतर भगवंतांनी तपोसाधना दिलेली. तपोसाधना म्हणजे तप, जे तुम्ही शरीराद्वारे करता. शरीर, मन आणि बुद्धी ही एकत्र करून, यांना सिंक्रोनाइज करून, यांच्यामध्ये सुसंगता आणून तुम्ही जे कर्म करता त्या कर्माला तप म्हणतात. जे पण तुमचं ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचं शरीर, मन आणि बुद्धी एकत्रितपणे उपयोगात आणता, त्याला तप म्हणतात. तपोसाधना. त्यानंतर तुमची तपोसाधना कशी आहे? सात्विक आहे, रजसिक आहे, तामसिक आहे? तीच गोष्ट. तुमचा उद्देश काय त्याच्यावर ठरतं. तुमचं तप सात्विक आहे, रजसिक आहे, तमसिक आहे. ही जी तपोसाधना आहे, सात्विक तपोसाधना, ही 3 प्रकारे केली जाते: शरीर, मन आणि बुद्धी. शरीर म्हणजे तुमची इंद्रिय. तुमच्या इंद्रियांना तुम्ही कशा प्रकारे तुमच्या ध्येय प्राप्तीसाठी ट्यून अप करतात, त्यांना सिंक्रोनाइज करता, त्यांचा उपयोग करता. याच्यावर अवलंबून आहे. ते जर सात्विक असेल तर तुमचं तप सात्विक होतं. वाचा म्हणजे तुमची कर्म, तुमची कर्मेंद्रिय. हे एक प्रतिकात्मक आहे. वाचा म्हणजे प्रतिकात्मक, कर्मेंद्रिय, कर्मेंद्रियांद्वारे केलेलं तप. आणि मन
मन काय आहे? शरीर वाचा मन ह्याची एकत्रितपणे केलेलं तप हे सात्विक तप होतं. या तिघांचा तुम्ही एकत्रितपणे जर उपयोग केला मोक्ष प्राप्तीसाठी, तर तुम्ही मोक्ष प्राप्तीपर्यंत पोहोचू शकता. आणि ह्या तिघांचा एकत्रितपणे उपयोग तुम्ही ज्ञान प्राप्त केलं, गीतेचं ज्ञान प्राप्त केलं, त्याच्यानंतरच्या या गोष्टी आहेत, त्याचा उपयोग तुम्ही कसं करता? आहार सांगितलाय भगवंतांनी, नंतर त्याग सांगितलेला आहे, आता तप सांगतायत. हे तुम्ही करता, तुम्ही त्या ज्ञानाचा उपयोग करता. तो तुम्ही कशासाठी करता, कसा करता? या सर्वांचा परिणाम श्रद्धेवरती होतो. यज्ञ, दान, तप. दान सुद्धा तेच आहे, सात्विक, रजसिक, तमसिक. आपण दान धर्म करतो, पण दान म्हणजे काय निश्चित समजून घेतो का? सात्विक दान कोणतं, राजसिक कोणतं, तमसिक कोणतं? केवळ देऊन टाकल्याने तुम्ही दान केलं असं होत नाही. भगवंतांनी इथे वर्णन केलेलं आहे. सात्विक दान म्हणजे काय? सात्विक दान ते दान, क्वांटिटी इज नॉट इम्पॉर्टंट. लाख रुपये देता, 1 कोटी रुपये, याला महत्व नाही. पण तुमचा उद्देश काय, आणि तुम्ही दिलेल्या दानाचा घेणाऱ्याला उपयोग होतोय का, हे महत्वाचं आहे. आणि त्याचा उपयोग जर सद्गुण वृद्धीसाठी होत असेल त्याच्यामधील, तर ते सात्विक दान ठरतं. आणि देताना काळ, वेळ हे फार महत्वाचं आहे. योग्य काळी, योग्य ठिकाणी, योग्य वेळी दिलेलं दान जे योग्य कारणासाठी वापरलं जाईल आणि त्याचा समोरच्याला उपयोग होईल, त्याला सात्विक दान म्हटलेलं आहे. तुमची काहीच अपेक्षा नाही, तुम्ही परताव्याची अपेक्षा करत नाही. आणि रजसिक दान काहीतरी परताव्याच्या अपेक्षेने करता, तेच फॉलो करता. पण फरक काय? वेळ पाहत नाही, काळ पाहत नाही, देतात पण काहीतरी अपेक्षेने. रजसिक दान आणि तमसिक दानामध्ये दानाचं स्वरूप तेच आहे, पण तुमचा हेतू महत्वाचा आहे. आणि तमसिक दान दुसऱ्याची हेळसांड होईल, त्याला अपमानास्पद वाटेल, त्याला त्याचा उपयोग होणार नाही, नाही असंच द्यायचं म्हणून दिलं, काही हेतू नाही किंवा काहीच नाही, त्या दानाला तमसिक दान म्हटलेलं आहे. तुम्ही करोडो रुपये द्या, काही द्या, असे काही उपयोग होणार नाही, त्याचा तुम्हालाही उपयोग नाही, समोरच्यालाही उपयोग नाही. इट इज जस्ट अ वेस्ट ऑफ रिसोर्सेस. सोळाव्या अध्यायापर्यंत दिलेलं ज्ञान ग्रहण केल्यानंतर त्या ज्ञानाचा जेव्हा तुम्ही उपयोग करता, जेव्हा तुमचं ज्ञान हे विद्वत्तेमध्ये रूपांतरित होतं, नॉलेज गेट्स कन्व्हर्टेड इन टू विजडम, त्या विजडमचा जेव्हा तुम्ही उपयोग करता, तो उपयोग कशासाठी करता याच्यावर अवलंबून आहे. कसा करता? कर्म करता, पण ते कसे करतात हे महत्वाचं आहे. त्याच्यावर तुमची श्रद्धा ठरते. त्याच्यासाठी हा 17वा अध्याय दिला, श्रद्धा. परमात्मा परमेश्वर कळला, 16वा अध्याय आपल्याला दैवी आणि असुरिक पुरुष सांगतो. कळल्यानंतर वळण्यासाठी आपल्याला दैवी आणि असुरिक पुरुष योग्य अयोग्य करणं महत्वाचं आहे. आणि त्यानंतर
15व्या अध्यायापर्यंत प्राप्त केलेला ज्ञानाचा आपला हेतू करेक्ट करून, दैवी असुरिक हे ज्ञान प्राप्त करून त्याचा उपयोग करण्यासाठी, कशासाठी? सात्विक श्रद्धा स्वतःमध्ये विकसित करण्यासाठी हा 17वा अध्याय दिलेला आहे. आहारापासून सुरुवात करा, त्यानंतर कर्म करा, यज्ञ दान तप, आणि त्याग कर्म करा. आणि या सर्व गोष्टींचं विश्लेषण भगवंतांनी सत्व रजस तमस या तिन्ही गुणांच्या संदर्भाने केलंय, की जेणेकरून तुम्ही स्वतःला सेल्फ करेक्शन कराल आणि तुम्ही स्वतःला तुमच्या ध्येयाशी सतत अलाइन ठेवाल. जगामधील आकर्षण अनंत आहेत, ते तुमचं मन विचलित करतील, पण तुमचं ध्येय जर पक्क असेल, श्रद्धा जर अढळ असेल, तर तुम्हाला काही काळ जरी विचलित झालं तरी शेवटी तुम्हाला ते त्याच मार्गावरती आणतं आणि पुढे घेऊन जातं. ती सात्विक श्रद्धा. आणि भगवंतांनी या अध्यायाच्या शेवटी ओम तत्सत असत हे स्पष्ट केलं आहे. मनुष्य जेव्हा आध्यात्मिक मार्गावर मार्गक्रमण करतो तेव्हा तो ओम, ओम म्हणजे सुरुवात, ज्याला प्रणव म्हणतात, स्वतःच्या तपस्येची सुरुवात करतो ओम या मंत्राचा जप करून. ओम तत् सत असत. तत् म्हणजे ते ब्रह्म, ओम या प्रणव या ध्यान साधनेच्या मंत्राचा उपयोग तत्पर्यंत, ब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी, त्या ब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी करतात. म्हणजे प्रथम ओम म्हणजे प्रणव, तुम्ही आतापर्यंत जे काही ज्ञान प्राप्त केलंय त्याचा तुम्ही उपयोग करायला सुरुवात करा. कशासाठी? तत् ब्रह्म, ते ध्येय प्राप्त करण्यासाठी. ओम तत् सत. सत म्हणजे काय? सत्कर्म, जे तुम्हाला तत्पर्यंत घेऊन जातात त्याला सत म्हटलंय. आणि तुम्ही आहात तिथून तिथपर्यंत, तत्पर्यंत घेऊन जाण्याचा जो मार्ग आहे तो सत्मार्ग आहे, त्याला सुद्धा सत म्हटलंय. जे सत ह्या मार्गावरती मार्गक्रमण करण्याचं तुम्हाला मार्गदर्शन करतं. तुम्ही सत्कर्म करता. थोडक्यात सत हा मार्ग पण आहे आणि हे ध्येय पण आहे. का? तत्पर्यंत पोहोचण्यासाठी सत्य तत्व सत जाणणं आवश्यक आहे, सत्कर्म करणं आवश्यक आहे. सत्सत विवेक बुद्धी स्वतःमध्ये विकसित करणं आणि तिचा उपयोग करणं आवश्यक आहे. ओम तत् सत हे सत्य आहे, सत्य ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी हे सत्य. आणि असत्य, असत म्हणजे असत्य काय, हे सोडून जे पण काही आहे जगामध्ये त्याला भगवंतांनी इथे असत्य म्हटलेलं आहे. जे ब्रह्म हे सत्य आहे, देव हे सत्य आहे, हे सोडून जगात जे पण आहे ते माया, असत्य. पण जगामध्ये तुम्ही जे पण करा सत सोडून जे तुम्हाला तत्पर्यंत घेऊन जातं, सत सोडून तत्पर्यंत घेऊन जातं, हे सोडून जे पण आहे ते असत्य, असत्य. भगवंतांनी बाकीच्या सर्व गोष्टीला मिथ्य म्हटलं, असत्य म्हटलं. ते सर्वोच्च तत्व ओम तत् सत असत. इथे भगवंतांनी दिलेला उपदेश संपलेला आहे. भगवद्गीतेचं ज्ञान इथे संपलेलं आहे. 18 अध्याय म्हणजे संपूर्ण जे ज्ञान आहे त्याचं एक कॅप्सूल आहे, एकत्रितपणे तुम्ही प्रत्यक्ष कशी उपयोगात आणणं जेणेकरून तुम्ही मोक्ष प्राप्त करा. जेव्हा तुमची श्रद्धा अनन्य चिंतयंत होते तेव्हा तुम्ही हळूहळू मोक्ष प्राप्तीच्या दिशेने जाता. हरिओम.